आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो देवांश सर. हॅलो सर. हाय. सॉरी. खरं तर सॉरी मी म्हणायला हवं, कारण असं न विचारता डायरेक्ट तुमच्या घरी आले ना. तुमचा नंबर नव्हता माझ्याकडे, त्यामुळे तुमचे पैसे परत करायचेत ना. माझं घड्याळ. एक मिनिट ऐका ना. तुमचं घड्याळ आहे माझ्याकडे, मी तुम्हाला देतो ते पण आपण बाहेर जाऊन बोलायचं का प्लीज? 2 मिनिटाचं तर काम आहे ना फक्त. एक्झॅक्टली तेच 2 मिनिटं आपण बाहेर जाऊन बोलूया. या ना प्लीज. प्लीज प्लीज प्लीज. माझा संशय आता खरा होत चालला. कसला संशय? तुम्ही माझं घड्याळ हरवलं ना, म्हणून त्या दिवशी असं टाळून निघून गेला. मी तुम्हाला टाळलं? हो. कधी? कधी म्हणजे त्या दिवशी एका दुकानाचं उद्घाटन होतं, खूप गर्दी होती, लोकांनी सगळा रस्ता ब्लॉक केला होता. तुम्ही पण होतात तिथे? हो. काय मग भेटायचं ना येऊन. काय तुम्ही? छान. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. एक्सक्यूज मी, तुम्ही चोर म्हणताय मला? तुम्हाला नाही, आत्ताच म्हणालात. अहो अशी म्हण आहे, चोराच्या उलट्या बोंबा. ओके ओके. कसली गर्दी होती तेव्हा, तरी सुद्धा मी तुम्हाला आवाज दिला, पण तुम्ही बघून न बघितल्यासारखं केलं. हो, तुमचा गैरसमज होतोय. तुम्ही आत्ताच म्हणालात ना की त्या दिवशी तिथे खूप गर्दी होती, लोकांनी रस्ता ब्लॉक केला होता म्हणून, बरोबर? हो. मग इतक्या गर्दीत मला कसा आवाज येणार आहे तुमचा? बरोबर. सिंपल. म्हणजे घड्याळ नीट आहे ना, हरवलं नाहीये ना? बरं झालं. तुम्हाला माहितीये, कसं तरी डोकं लावून तुमचा हा पत्ता मिळवलाय. आज रविवार आहे म्हणून मी इथे आले, त्यामुळे तुम्ही भेटलात तरी, नाहीतर मग मी ऑफिसलाच आले असते. बरं, तुमचे पैसे देते, माझं घड्याळ द्या. एक मिनिट ऐका ना. तुमचं घड्याळ आहे माझ्याकडे, मी तुम्हाला देतो ते पण आपण बाहेर जाऊन बोलायचं का प्लीज? पैसे तर द्यायचेत ना. फक्त बाहेर नाही आला तर मी तुम्हाला घड्याळ देणार नाही. ठीक आहे. काय देवांश सर? देवांश सर, झालं का बोलणं? हेच तर बोलायला बाहेर चाललोय. येऊ? चला. बाहेर कशाला? इथेच बोला ना. मी तेच म्हणत होते, 2 मिनिटाच्या कामात. मी थांबत नाहीये. जानू. जानू? जानू. प्रेमाने बोलतो. एक मिनिट. जानू, जानू तूच म्हणालीस का आईला जर हिच्याबद्दल कळलं तर उगाच प्रॉब्लेम होईल म्हणून तुला बाहेर घेऊन जातोय मी. निघा 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 तुम्ही. जा निघा तुम्ही. निघा. निवांत बोला बाहेर. हो हो निघा निघा. चला चला निघा. या बसा. नाही नको. अहो बसा. नाही खरंच नको. आणि असे मला उशीर होतो. बरं ऍटलिस्ट ते प्या तरी. प्लीज संपवा. पिण्याकरता दिलंय ते. ते म्हणजे मी पहिल्यांदा आलात माझ्या घरी, सो प्लीज या. तुमच्या घरात आलेल्या माणसांना तुम्ही असं दारात उभं राहून पाहुणचार करतात का? नाही, आमच्याकडे आलेल्या माणसांना आम्ही असं दारात नाही उभं करत कधी. I'm so sorry for this. I'm so sorry. Actually तो जरा एक वेगळा प्रॉब्लेम आहे, म्हणून तुम्हाला इथे असं बाहेर आणायला लागलं. I'm so sorry. तुम्ही प्लीज घ्या ते प्लीज. ठीक आहे. तुम्हाला आवडलं नाहीये का ते? नाही नाही, खूप आवडलं, पण एवढं थंड प्यायची सवय नाहीये ना, त्यामुळे. घर खूपच सुंदर आहे तुमचं, आणि खूप मोठं आहे. छान आहे. थँक्यू. तुम्हाला माहितीये, मला वाटलं होतं मी तुम्हाला शोधूच शकणार नाही, पण नशिबाने माझी मैत्रीण RTO मध्ये कामाला आहे. तिने काय केलं माहितीये, आधी तुमच्या गाडीचा नंबर शोध, त्यानंतर मग तुमच्या घराचा पत्ता शोध, आणि मग तिने मला दिली. माझं
घड्याळ द्या ना. मला एक गोष्ट कळत नाहीये, तुम्ही माझ्या घराचा पत्ता शोधून इथपर्यंत आला, असं काय आहे त्या घड्याळात? तुम्हाला त्या घड्याळाची किंमत नसेल, पण माझ्यासाठी ते घड्याळ खूप महत्वाचं आहे. माझ्या पहिल्या पगारातून घेतलंय ते मी घड्याळ, त्यामुळे ते घड्याळ खूप म्हणजे खूप खास आहे माझ्यासाठी. That's nice. पण मग ते घड्याळ चालू सुद्धा असायला हवं ना? हो, त्याची बॅटरी गेलेली आहे, मी रिपेअर करेल. तुम्ही घड्याळ द्या. बरं, एक मिनिट, तुमचे पैसे देते. अहो ऐका, आधी संपवा, मग तुम्हाला देतो मी तुमचं घड्याळ. ठीक आहे. ओके, रिलॅक्स. ओके, हो. अहो सावकाश. पाणी हवंय का? नाही, नको. संपवलं. माझं घड्याळ द्या ना. घड्याळ देताय ना? द्या पण. अय्या, हे काय? घड्याळ बंद होतं, मग चालू कसं काय झालं? जादू. काय? जस्ट किडिंग. ऍक्च्युअली मी बॅटरी चेंज केली आहे त्याची. बॅटरी टाकली तुम्ही? आपण काय गरज होती बॅटरी टाकायची? मी टाकली असते ना. तुम्ही पण ना. बरं, किती झाले आता या बॅटरीचे? 100 रुपये. 100 रुपये. 100 रुपये? हो चोखे, तुम्ही प्रत्येक गोष्टीवर इतक्या लाऊड का रिॲक्ट करताय? काम डाऊन. कारण 100 रुपये खूप आहेत. अहो, आमच्या इथे ना 25 रुपयाला मिळते बॅटरी. तुम्हाला ना कोणीतरी फसवलंय, खरंच सांगते. कोणी फसवलं वगैरे नाहीये मला. ऍक्च्युली ते ओरिजिनल कंपनीचं बॅटरी आहे, त्याच्यामुळे इतकं महाग आहे. आणि ते 1 वर्ष तरी तुमच्याकडे एकदम व्यवस्थित चालेल. डोंट वरी. अहो, पण एवढा खर्च करायची काय गरज आहे? कोणतीही बॅटरी टाकली तरी वेळ सारखीच दिसणार आहे. पण ओरिजिनल असते. पण 25 ते 25 आणि 100 ते 100 ना. इम्पॉसिबल. नाही, सिरियसली. ते म्हणजे मला असं वाटलं होतं की मी हे घड्याळ तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही मला थँक्यू वगैरे म्हणाल. तुम्ही तर चिडताय हो माझ्यावर. सिरियसली. हॅलो, काय? काही नाही. काय होतंय तुम्हाला? हो, बोलायचंय. मी बोलले ना तर तुम्हाला वाईट वाटेल, पण मला तर हवत नाही, तरी पण मी बोलणार. प्लीज बोला, मी ऐकतोय. तुमच्याकडे खूप पैसे आहेत ना, म्हणून तुम्हाला त्याची किंमत नाही.